नो नो नित्या, तू तू असं नाही करू शकत. नो. इकडे नित्याच्या शेवटच्या वाक्यावर अग्नेयने रागात तो काचेचा भला मोठा टेबल उधळून लावला. तिचा डिसिजन बघून तो इतका भडकला होता की आता समोर जर माणस असता तर त्याने त्याच्या शरीराचे हजारो तुकडे केले असते. अग्नी त्याचं भडकलेलं रूप बघून विष्णू त्याच्या जवळ जाणार की विष्णू, मी माझ्या नित्याला हा मूर्खपणा करू देणार नाही. तिला काही झालं तर मी कधीच उभा नाही राहू शकणार. आणि मी माझ्या प्रिन्सेसला काय उत्तर देऊ? नो, मला जावं लागेल. अग्नेय काहीही विचार न करता तडक बाहेर पडला. अग्नी तसा विष्णूही त्याच्या मागे पळाला. ही लढाई आता नात्याची आणि विश्वासाची होती आणि ती हरून अग्नेय अग्निहोत्रीला परवडणारच नव्हतं. त्यामुळे तर इतका बेभान सुटलेला ना तो. आज तो कोणी बादशाह नव्हता, कोणी किंगही नव्हता, तर आज तो फक्त एक भाऊ होता ज्याच्या बहिणीने तिचं कर्तव्य निभवलं होतं आणि आता त्याची बारी होती. तो धावतच जसा खाली आला त्याच वेळी सिया देवाची आरती पूर्ण घराला दाखवायला देवघरातून बाहेर आली. तिच्या त्या सोज्वळ रूपाला बघून अग्नेयचे पाय जागेवरच थांबले. अहो, पण त्याचा तो अवतार बघून सिया लगबगीत त्याच्या जवळ आली. त्याचे विस्कटलेले केस, फुललेला श्वास आणि ताटरलेल्या शिरा त्याच्या अवतारावरूनच तिला काहीतरी बिनसल्याचा अंदाज आला. अहो, तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कालपासून नित्या आणि आरवला तिने बघितलं नव्हतं. त्यात नित्या माणसच्या बंगल्यावर असल्याने ती आपल्या लेकीसाठी देवासमोरून उठलीही नव्हती. अशात अग्नीची ही हालत तिचं मन घाबरवायला पुरेशी होती. डोंट वरी जाना, मी आपल्या पिल्लांना काही होऊ देणार नाही. लवकरच तुझी नित्या आणि आरव तुझ्या समोर असतील. अग्नेयने सियाच्या भरलेल्या डोळ्यांतली भीती जाणून तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो तडक विष्णू सोबत बाहेर पडला. नित्या, इकडे माणस बंगल्यात आलाच होता की त्याची नजर सर्वत्र भिरभिरत नित्याला शोधू लागली. पण त्याचा स्टाफ मात्र त्याला बघून अगदी शॉक झालेला. म्हणजे जो माणूस आता आत होता तो बाहेर गेलाच कधी, हाच त्यांना प्रश्न पडलेला. मुकुंद, नित्या कुठे आहे? त्याने त्याच्या स्टाफला काहीसं चिडून विचारलं. सध्या त्याचं सर्व दाववर लागलं होतं. अग्नेयने त्याला सगळीकडून पूर्ण चोख केलेलं. पण त्याच्याकडे असणारी हुकुमाची किल्लीच आता त्याला ह्या सर्व प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार होती. सर, मॅडम तर तुमच्या सोबतच होत्या. तो बिचारा स्टाफ अजूनही गोंधळलाच होता. त्याला तर आपल्या बॉसला स्मृतिभ्रंश झाला की काय ह्याचंच टेन्शन आलं. माझ्या सोबत कशी असेल ती? मी तर आत्ताच आलोय. त्याचं ऐकून माणसाने वैतागतच त्याच्याकडे पाहिलं. आधीच टेन्शन मध्ये होता तो. त्यात ही लोक अजून त्याच्या मेंदूचं टेम्परेचर वाढवत होते. नो सर, मी खरं सांगतोय. मॅडम तुमच्या सोबतच होत्या. तुम्हीच तर त्यांना मागच्या रूम मध्ये घेऊन गेलेलात आणि त्यानंतर तुमच्या रूम मध्ये नेलात. त्या स्टाफचं ऐकून इथे माणसाचे डोळे सताड मोठे झाले. जर तो आत्ताच आलाय तर नित्या कोणाबरोबर त्याच्या रूम मध्ये गेली हाच प्रश्न पडला त्याला. त्यात त्याची रूम विदाऊट त्याच्या फेस डिटेक्शन उघडली तरी कशी हे देखील त्याला समजलं नाही. अरे माणस दादा, इतकाही डोक्याला ताण देऊ नको रे की ते बिनकामाचं डोकं अजून फुटायला लागेल. नित्याच्या आवाजाने माणसाची मान झटक्यातच तिकडे वळली आणि तिला त्याच्या बेडरूम मधून बाहेर पडताना बघून
त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तू तू आत कशी गेलीस? तो इतका ब्लँक झाला होता की त्याचं तोंडही तसंच बघण्यासारखं झालं होतं. माझ्या पायाने. नित्याने काय गोड उत्तर दिलं बघा. म्हणजे हा माणूस खरं समजल्यावर तिलाही सोडणार नाही हे माहीत असूनही तिच्यात तरीही किती ते धाडस आलेलं. पण आता तिचा बदललेला तोरा, बोलण्यातला ॲटिट्यूड बघून माणसाने पटकन त्याच्या 2 स्टाफला इशारा केला. तसे ते पळतच आत निघून गेले. नित्या, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. माझ्या फेस शिवाय तू आत घुसलीच कशी? माणस नित्याची नौटंकी बघून रागातच तिच्या जवळ आला. पण ती एक पाऊलही मागे झाली नाही. इतकंच काय तर मॅडमने साधं नजर झुकवायचेही कष्ट घेतले नाही. तुला असं का वाटलं दादा मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन म्हणून? नित्या इकडे बोलतच होती की सर दोन्ही रूम खाली आहेत. तोच त्या 2 स्टाफने माणसच्या डोक्यावर आभाळच टाकलं. तसे माणसचे डोळे आता बाहेर यायचेच बाकी राहिले. काय डोक्यावर पडला आहात का? नीट बघा रूम खाली कशा असतील. माणसाला तर अजूनही विश्वासच बसत नव्हता. म्हणून तो आता त्याच्या स्टाफवरच खवळला. सर, आम्ही खरं सांगतोय, आत कोणीच नाही आहे. डॉक्टर्स आणि नर्सही नाही आहेत. आत्ता मात्र त्या स्टाफचं ऐकून माणसाची रागीट नजर नित्यावर आली. जी त्याच्याकडेच बघून हसत होती. सरप्राईज. सो माझ्या प्रिय भावाला हे सरप्राईज कसं वाटलं? माणसाला चिडलेलं बघून नित्याच्या ओठांवर काय ते हसू पसरलं. तिच्यासाठी तर ही अगदी जग जिंकल्याची फिलिंग होती. म्हणजे हे सर्व तू केलंस? आत्ता लक्षात आलं. म्हणजे अग्नेयाने तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली तर. बट वाय? अग्नेय अग्निहोत्रींचे खांदे इतके कमजोर झाले का जे त्याला एका मुलीचा पल्लू पकडायला लागला? माणसाच्या डोळ्यात आता अंगार भरले होते. त्याची नित्यावरची नजर इतकी भडकली होती की कोणी दुसरं असतं तर त्याच्या नजरेनेच मेलं असतं. पण ही तर नित्या होती ना. ही कशी डगमगेल बरं? अरे दादा, माझ्या भाईचं सोड. पण तू हे का नाही बघत की तुझ्या साम्राज्यात घुसून तुला मात देणारी ही एक मुलगीच आहे ते. यु नो व्हॉट दा, माझ्या भाईने मला ट्रेनच असं केलंय की मी एकटीच तुला इनफ होऊन गेली. यावरूनच तू माझ्या भाईची ताकद समजून गेलाच असशील ना. म्हणजे तू विचार कर की माझ्या भाईने लांबूनच तुझ्या सत्तेची नीव हलवून टाकली. तर तो जर तुझ्या राज्यात आला तर तुझं काय होईल रे? नित्या माणसला भडकलेलं बघून त्याला अजूनच उकसवतच होती की तेच माणसने रागात तिचे केस पकडले. तशी ती वेदनेने कळवळली. पण तरी तिच्या डोळ्यातला राग तिने कमी होऊ दिला नव्हता. तू त्याच्या डॅड आणि तुझ्या मॉमला तर वाचवलंस, पण तुझं काय? तुला कोण वाचवणार बेबी? यु नो व्हॉट, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो ना की तुला हार्म करायचा मी विचारही करू नाही शकत. पण आता तू माझ्यातल्या त्या शैतानाला डिवचलंस जो त्याच्या समोर कोणतंच नातं मानत नाही. माणसाने अजून रागात नित्याचे केस ओढत तिचा चेहरा त्याच्या समोर आणला. त्याचा राग, ते रागीट डोळे तिच्या इतक्या जवळ होते की नित्याला त्याची अक्षरशः किळस वाटत होती. मला हात लावायची चूकही करू नकोस माणस, नाहीतर ज्या हाताने तू मला स्पर्श केलाय तो हातच माझा भाई उखडून काढेल. भले ही वेदनेने तिच्या डोळ्यातला पाऊस सुरू झालेला तरी नित्या अजूनही हार मानायला तयार नव्हती. भाई 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 असं काय आहे काय त्याच्यात
की तुझ्या तोंडून त्याचा जप सुटतच नाही. माझ्या इतक्या वर्षाची मेहनत त्याने रातोरात पाण्यात घातली. ते दिसलं नाही का तुला? दिसलं नाही का तुला? माणसाने रागात नित्याचा दंड पकडून तिला अजूनच स्वतःजवळ खेटलं. तशी आत्ता मात्र नित्या घाबरली. माणसाच्या ताकदीसमोर ती खूपच कमजोर होती. माणस, दूर हो माझ्यापासून. नित्या पूर्ण ताकदीने माणसाला ढकलण्याचा प्रयत्न करत होती. पण त्या लेकराला ते जमणार होतं का? अरे हो, तू बोलली ना, तुला स्पर्श केलं तर तुझा भाई मला ठेवणार नाही. आता त्याने माझं इतकं मोठं नुकसान केलंय बघून त्यालाही थोडं पे करावं लागेल ना. मग आता त्याच्या या अमूल्य चीजलाच मी कुस्करून टाकलं तर जिंकूनही हा राजा तर बाजी हरून जाईल. माणसाचे हात मागून नित्याच्या मागच्या जीभकडे सरकलेच होते की ते नित्याचे डोळे मोठे होऊन तिच्या शरीराचा थरकाप उडाला. मला कमजोर समजायची तुझी हिम्मतच कशी झाली माणस? नित्याने पूर्ण ताकदीनिशी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी तिची ताकद कमी पडली. मग तिने शेवटी त्याच्या खाली इतक्या काही जोरात ठेवून दिली की तो वेदनेने कळवळून उठला. आई ग! ती वेदना त्याच्या मेंदूलाही अशी काही तीव्रतेने झणकारून गेली की त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊन त्याची पकड सैल झाली. आणि ह्याच संधीचा फायदा घेत नित्याने त्याला ढकलून दिलं. साली डॅश, आत्तापर्यंत तुझ्यावरच्या प्रेमापोटी मी तुला खूप प्रेमाने घेत होतो, पण नाही, तू त्या लायकीचीच नाहीस. माणसाने स्वतःला सावरत रागातच नित्याकडे बघितलं, जी त्याला बघून रागात मोठे मोठे श्वास घेत होती. तुला आता हा माणस काय चीज आहे हे दाखवावंच लागेल. माणस दात ओठ खात नित्याकडे यायला ती तडक तिथून पळत सुटली. तसं माणसने चपळाईने तिच्या मागे जात तिला डायरेक्ट जोरात धक्का दिला की ती जाऊन त्या साईड टेबलवर आदळली. आई ग! त्या टेबलाचा खोचा तिच्या पोटाच्या एका साईडला लागल्याने चांगलाच मार बसला होता. बिचार लेकरू वेदनेने कळवळत रडत खाली बसलं. काय झालं? झाली का झाशीच्या राणीची हवा टाईट? माणसाने तिरकस हसतच येऊन नित्याचे केस हातात पकडून तिला पुन्हा उभा केलं. तशी ती वेदनेने रडतच त्याचा हात सोडवू लागली. अरे, आत्ता माझ्या स्वीटीला रडायला काय झालं? मगाचपासून तर खूप हिरोपंती करत होत्या ना मॅडम. मग आता काय झालं? आणि ज्या भाईसाठी तू हे सर्व केलंस तो आता कुठे आहे? त्याला तुझी पडली तरी आहे का? की आपला हनीमून झाल्यावर तो त्याच्या बहिणीच्या इज्जतीचे धिंडोडे बघायला येणार आहे? माणसाने तिरकस हसतच त्याची वासनेने भरलेली नजर नित्याच्या शरीरावर फिरवली. तसा इथे नित्याच्या अंगावर काटा आला. आय सेड लिव्ह मी माणस. नित्याने माणसच्या तोंडावर तिचा पंजा ठेवत ती त्याचा चेहरा मागे करू लागली. ओ कम ऑन बेबी, तुला सोडायला थोडी ना पकडलंय मी. आता तुला माझं बनवूनच त्या अग्नेयाची आकड मोडणार आहे मी. लेट्स गो माय लव. माणसाने डायरेक्ट नित्याला खांद्यावर टाकलं. तसं आता नित्याला तिचं मरणच समोर दिसू लागलं. तिच्या आरुशिवाय ती कोणाचा विचारही करू शकत नव्हती. माणस, सोड, सोड मला भाई. नित्याने माणसच्या पाठीवर मारत इतक्या काही जोरात अग्नेयला आवाज दिला की तिच्या त्या वेदनादायी डाहोने त्या बंगल्याच्या भिंतीही थरकापून उठल्या. पण इकडे अग्नीची कार रस्त्याने सुसाट सुटली होती. आज तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसलेला म्हटल्यावर
त्याच्या बाजूला बसलेला विष्णूही शांत होता. दोघांनाही त्यांच्या कॉडमधून नित्या आणि मानसचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. आणि म्हणूनच इथे अग्नेयच्या हातांवरच्या आणि गळ्यावरची शीर अगदी ताठ झालेली, त्या रागाने भडकून उठलेल्या चेहऱ्यावरूनही कपाळावरची तडतडणारी शीर स्पष्ट दिसत होती. साक्षात मानसाचा मृत्यूच त्याच्या वाटेकडे निघालाय इतकं भयंकर रूप होतं त्याचं. मानस, यू डॅश, आज जगातली कुठलीच ताकद तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही. ज्या बहिणीवर आजपर्यंत मी नजर उचलली नाही, तिच्यावर तू हात उचललास. तुला तर असं मरण देणार ना मी की ज्याची कोणी कल्पनाच केली नसेल. अग्नेयचे डोळे रागाने लाल होऊन त्याची स्टिअरिंगवरची पकडही घट्ट झाली. विष्णू, तिकडची काय अपडेट? अग्नेयला माहीत होतं तो पोहोचेपर्यंत नित्या मानसला हँडल करेल. त्याची बहीण होती ती, अशी कशी कमजोर पडणार होती ना. अग्नी, मानसने सगळे डोअर क्लोज करून टाकले. त्याचे इलेक्ट्रिक डोअर आहेत ते, जे इतक्या सहजासहजी तुटणारही नाहीत. त्यामुळे आपले गार्ड्स आत घुसायचा प्रयत्न करूनही त्यांच्या लोकांनी अडवून धरलंय त्यांना. विष्णूचं ऐकून अग्नेयने एक दीर्घ श्वास सोडला. विष्णू, माझ्या आर्मीला पाठव तिकडे. त्याच्या बंगल्याच्या मागच्या साईडला एक मोठं झाड आहे. त्याच्यावरून चढून टेरेसवर जाता येईल. मग पुढे काय करायचं त्यांना माहीत आहे. आणि त्यांनाही सांग, काहीही करून त्या ब्लडी डॅशला माझ्यासाठी जिवंत ठेवायला. तो माझी शिकार आहे. अग्नेयला मानसच्या बंगल्याची इतकी स्टडी बघून एक क्षण विष्णूही भारावून गेला. पण पुढच्या सेकंदाला त्याला त्याचा मित्र काय आहे ह्याची जाणीव झाली. मानस, सोड सोड मला. इकडे मानस नित्याला घेऊन त्याच्या बेडरूम मध्ये घुसायला. पुढच्या क्षणाला त्याच्या तोंडावर खाडकन येऊन काहीतरी इतक्या काय जोरात फुटलं की तो त्या अनपेक्षित माराने डायरेक्ट मागे अडखळत खाली पडला. मग काय वाटतं तुम्हाला आता हा वार कोणी केला असेल? त्यासाठी तर पुढचा थरारक भाग तुम्ही बघालच. पण आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट्स करून आवर्जून कळवा. आणि आवडला असेल तर लाईकही द्या आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन स्टोरीजचाही आनंद घेता येईल.